महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा चैत्र नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू झालाय। 9 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान देवीचा हा उत्सव साजरा करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून काल संध्याकाळी देवीची कोपरी परिसरातून वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात तसंच भारतातील आणि भारताबाहेरील विविध कलाप्रकार सादर करत या मिरवणुकीत सहभागी झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते। तसंच त्यांच्याबरोबर माजी महापौर नरेश मस्के, माजी उपमहापौर रमाकांत माडवी, हेमंत पवार, एकनाथ भोईर, प्रकाश कोटवाणी तसंच इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक देवी मातेची विधिवत पूजा अर्चा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी देखील अनेक मान्यवर आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या विभागामध्ये आपलं काम सातत्यानं वाढत असून भविष्यात वाढणार असल्यानं येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होत आहे। या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी उभी असल्यानं निवडणुकांमध्ये यश मिळत आहे असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना केले। ठाण्यातील रेमंड मैदान परिसरात भाजपनं दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले। त्याचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, गणेश नाईक, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाण्यात मित्रपक्ष वारंवार आपल्यासोबत राहिले असून भाजपचं काम या ठिकाणी मजबूतीनं वाढताना दिसत असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। ठाणे विभागातील जनता आपल्या पाठीशी उभी आहे। ठाणे विभागामध्ये आपलं काम हे सातत्यानं वाढत असून भविष्यात ते वाढणार असल्यानं येथे सुसज्ज कार्यालयही आवश्यक होतं। कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलं नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे। इतर पक्षातील लोक स्वतःची मालमत्ता करण्याचं काम करतात, परंतु भाजपचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचं काम करतात असल्याचंही त्यांनी नमूद केलं। चांगलं कार्यालय आपलं तयार झालंय। भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात। आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात। आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत। कार्यालय हे आपलं घर असतं। कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं, प्रेरणा मिळते, एक हक्काचं स्थान मिळतं। एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे, कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाही आहे, तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याची भावना या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते। आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं की सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत।
घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सहकारी बँकेनं ठाण्यात आपलं आर्थिक वर्ष 2023चं लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेऊन आपली दशकाहून अधिकची परंपरा आज कायम राखली. या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी काही बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 14,588 कोटी ठेवी होऊन यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली. तर कर्ज वितरण 7,211 कोटींवरून 7,875 कोटींवर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली आहे. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय 22,463 कोटी इतका झाल्याचं त्यांनी नमूद केलं. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण 3.99% वरून घसरून 3.66% राहिलं. तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिले. बँकेनं गेल्या वर्षी 3 नवीन शाखा उघडल्या. यामध्ये कर्जत, रायगड, वाळुंज, संभाजीनगर तर गोवा परवरीम येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार ऑटोमॅटिक रूट या मार्गदर्शक तत्वानुसार शाखा सुरू झाल्याचं गांगल यांनी सांगितलं. तसंच याच एप्रिल 2024च्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी आणि बारामती येथे शाखा उघडणार असल्याचं सांगतानाच अजून 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील असंही त्यांनी सांगितलं. बँकेच्या 53व्या वर्धापन दिनी TJSB संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली सर्व व्यावसायिकांना प्रदान करण्यात आली. तसंच वर्षारंभी गोव्यात 3 ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग यासाठी गोवा सरकारची विद्युत देयकं भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर मुंबईकर ग्राहकांना बेस्ट उपक्रमासाठी ही धनादेश जमा करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. याखेरीज बँकेनं इंडियन बँक टॅक्स असोसिएशनकडून एकूण 3 पुरस्कार प्राप्त करून जणून त्रिवेणी संगमच केलाय. बँकेला बेस्ट बँक सेल्स पेमेंट अँड एंगेजमेंट, तर दुसरा बेस्ट टेक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन, तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण 3 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. या पत्रकार परिषदेत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुब्बलक्ष्मी शिराळी यांनी बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेली वाढ आणि त्यामागची बँकेची कार्यपद्धती विशद केली. एकूण बदलत्या बाजार स्वरूपातूनही बँकेनं नवसंकल्पना, ग्राहकाभिमुख व्यवसाय, सचोटी, सूचीबद्ध जोखम धोरण यातून यशस्वीपणे मार्गक्रमण करत व्यवसाय आणि नफा वृद्धी केली असंही त्यांनी सांगितलं. बँक यापुढेही अशीच प्रगती करीत असतानाच अजैविक मार्गे व्यवसाय वृद्धी करेल आणि आपली TJSB बँक कायमच भरोसे के बँक, भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरेल असंही गांगल यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसंच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते. एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे। नेट NPA गेली अनेक वर्ष आपला शून्य आहे, शून्य असतो तो शून्यच आहे। आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे। तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की 10 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स जाहीर करतो, त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत, याचा मला आनंद होतो। आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट्स आहेत, म्हणजे आम्ही बॅलन्स शीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत, त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत, ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स आहेत। घरफोडीचे गुन्हे करणारा मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम हा मूळचा आसाम येथे राहणारा आरोपी नवी मुंबई येथे राहणारा होता, परंतु सध्या तो फक्त चोरी करण्याकरिता विमानानं प्रवास करून मुंबई येथे येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करून आसाम आणि नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता। त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, तसंच मोबाईल फोन देखील वापरत नव्हता, तसंच त्याची ओळख लपवण्यासाठी तो वीक घालत होता। हा आरोपी रमजान महिना सुरू असल्यानं त्याचे आसाम राज्यातील मूळ गावी आला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट 2 ला मिळाली। त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस शिपाई भावेश घरत हे आरोपीच्या मूळ गावात सलग 5 दिवस वेषांतर करून मोटरसायकलवर फिरून आरोपी याच्याबद्दल माहिती गोळा करत होते। त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन, हाजाई, आसाम यांच्या मदतीनं आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं। या आरोपीनं अटक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये त्याच्या पायालाही दुखापत झाली होती। त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता। मात्र असं असताना देखील या आरोपीकडे कौशल्यानं तपास करून त्याचा ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि नवी मुंबई शहरातील एकूण 22 गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून नमूद गुन्ह्यातील चोरीस केलेले एकूण 62,24,000 रुपये किमतीचे 889 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ 19 घरफोडी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या 2 घरफोडी आणि मुंबईमधली 1 घरफोडी अशा एकूण 22 घरफोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत। याच्यामध्ये 889 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 89 तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि 62,24,000चा मुद्देमाल या जे सोन्याची किंमत आहे हे आपण हस्तगत करण्यात आलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट काम युनिट 2 चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे। आणखीनही तपास चालू आहे, आणखीनही काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्व्हॉल्व आहेत का, याच्यामध्ये बाकीचं गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत। पण हा जो मेन आरोपी जो आहे मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम याने या काही घरफोड्या केलेल्या आहेत। 2022 मध्ये पण तो अरेस्ट होता नवी मुंबईमध्ये, जवळजवळ 7 घरफोडीमध्ये तो अरेस्ट होता। कोपरखैरणे आणि वाशी पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता। तर आपल्या आता ज्या आहेत त्या दापोली, नेरूळ, APMC, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा, खडकपाडा, विष्णुनगर, वागळे एस्टेट, वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरफोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत। आरोपीचं शिक्षण किती, त्याचा बॅकग्राऊंड काय, तो विमानाने प्रवास करायचा, तो रेखी कसा करायचा सर याची माहिती नाही। शिक्षण याचं काय जास्त झालेलं आहे असं नाहीये, परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे। तो या ठिकाणी यायचा, या ठिकाणी रेकी करून घरफोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेनच तो ट्रॅव्हल करायचा, यायचा।